नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला घरगुती सवयी, वास्तू, लक्ष्मी, सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या परंपरेमागचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच मराठी विचार सरणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच उपयोगी आणि डोळे उघडणारे व्हिडिओ आम्ही नियमित घेऊन येतो। आज आपण बोलणार आहोत एका अगदी साध्या वाटणाऱ्या पण खूप खोल अर्थ असलेल्या विषयावर। झाडू उभा ठेवण्याचा विषय इतका महत्त्वाचा का आहे? झाडू उभा ठेवण्याचा विषय इतका महत्त्वाचा का आहे? आपल्या घरात रोज वापरात येणारी झाडू ही वस्तू आपण फारच साधी समजतो, पण भारतीय संस्कृतीमध्ये झाडू म्हणजे फक्त साफसफाईचं साधन नसून ती घराच्या ऊर्जेशी, लक्ष्मीशी आणि मानसिक शांतीशी जोडलेली आहे। म्हणूनच झाडू कसा ठेवायचा, कुठे ठेवायचा आणि केव्हा वापरायचा याबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत। आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण हे सगळं दुर्लक्ष करतो आणि नकळत अशा चुका करतो ज्या आपल्या घरातील वातावरणावर परिणाम करतात। तुम्ही पण झाडू उभा ठेवता का? हा प्रश्न का विचारला जातो? बहुतेक घरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे झाडू सरळ उभा करून भिंतीला टेकवून ठेवला जातो। आपल्याला वाटतं की यात काय चुकीचं आहे, पण हा छोटासा निष्काळजीपणा पुढे मोठ्या समस्या निर्माण करू शकतो असं पारंपरिक ज्ञान सांगतं। पूर्वीच्या काळात कुणीही झाडू उभा ठेवताना दिसला तर घरातील मोठे लगेच थांबवायचे, कारण त्यांना यामागचं महत्त्व माहिती होतं। झाडू आणि घराची ऊर्जा यांचा खोल संबंध। घरात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जांचा सतत प्रवाह सुरू असतो। झाडूचा उपयोग नकारात्मक ऊर्जा, घाण आणि अस्वच्छता बाहेर काढण्यासाठी होतो, त्यामुळे झाडू स्वतः नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो। जर हा झाडू उभा ठेवला तर ही सगळी ऊर्जा घरातच अडकून राहते आणि हळूहळू घरातील शांतता कमी होते, चिडचिड वाढते आणि कामं अडायला लागतात। झाडू उभा ठेवल्याने मानसिक परिणाम कसे होतात? अनेक लोक म्हणतात की आमच्या घरात काहीच बदल नाही झाला, आम्ही झाडू उभा ठेवतो, पण याचा परिणाम लगेच दिसत नाही। हळूहळू घरात अस्वस्थता वाढते, विनाकारण वाद होतात, मन सतत अस्थिर राहतं। झाडू उभा असल्याने मेंदूवर नकळत दबाव येतो, कारण आपल्याला अव्यवस्थित वस्तू पाहूनही कळत नाही पण मनावर परिणाम होत असतो। आर्थिक अडचणी आणि झाडू उभा ठेवण्याचा संबंध। खूप घरांमध्ये एक गोष्ट हमखास ऐकायला मिळते, पैसा येतो पण टिकत नाही। यामागे अनेक कारणं असू शकतात, पण झाडू चुकीच्या पद्धतीने ठेवणं हे एक कारण मानलं जातं। झाडू उभा ठेवणं म्हणजे खर्च उभा करणं, म्हणजेच उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त होणं। अचानक खर्च, कर्ज, उधारी वाढणं हे सगळं याच्याशी जोडलं जातं। झाडू आणि लक्ष्मी देवीचा प्रतिकात्मक अर्थ। लक्ष्मी देवी म्हणजे स्वच्छता, शिस्त आणि स्थैर्य। झाडू हा स्वच्छतेचा मुख्य आधार असल्यामुळे त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा झाडू उभा ठेवला जातो तेव्हा लक्ष्मी अस्थिर होते असं म्हटलं जातं। म्हणूनच झाडूला कधीही अपमानास्पद वागणूक देऊ नये, त्यावर पाय देऊ नये आणि उभा ठेवू नये। पूर्वीच्या काळात झाडू कसा ठेवायचे? पूर्वीच्या घरांमध्ये झाडू हमखास एका ठराविक जागी ठेवलेला असायचा। तो कधीही उघड्यावर दिसायचा नाही। स्वयंपाकघर, देवघर किंवा मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवणं तर कल्पनेपलीकडचं होतं। यामागचं कारण म्हणजे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला अडथळा होऊ नये। झाडू उभा ठेवल्याने घरात वाद का वाढतात? अनेक वेळा घरात भांडणं वाढली की लोक उपाय शोधतात, पण मूळ कारण छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं। झाडू उभा ठेवल्यामुळे घरात स्थैर्य राहत नाही, विचारांमध्ये विस्कळीतपणा येतो, एकमेकांबद्दल गैरसमज वाढतात आणि घरात शांतता टिकत नाही। झाडू पडण्यामागचं लपलेलं संकेतशास्त्र। झाडू उभा ठेवल्यावर तो वारंवार पडतो। लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण परंपरेनुसार हे चांगलं लक्षण मानलं जात नाही। झाडू पडणं म्हणजे घरातील ऊर्जा संतुलन बिघडल्याचा इशारा आहे। हे संकेत वेळेत समजून घेतले तर मोठ्या अडचणी टाळता येतात। झाडू कुठे ठेवला तर घरावर नकारात्मक परिणाम होतो? जर झाडू पूजा घरात ठेवला तर घरातील आध्यात्मिक शक्ती कमी होते। किचनमध्ये ठेवल्यास अन्नाशी संबंधित अडचणी येतात। मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परत जाते। झोपण्याच्या खोलीत उघड्यावर झाडू ठेवल्यास झोपेत अस्वस्थता येते। झाडू योग्य पद्धतीने ठेवल्यास काय फायदे होतात? झाडू नीट आडवा ठेवला, एका कोपऱ्यात किंवा बंद जागेत ठेवला तर घरात स्थैर्य येतं, पैसा टिकतो, खर्चावर नियंत्रण राहतं, घरात शांतता वाढते, लहान सहान अडचणी आपोआप दूर होतात आणि कामं सुरळीत होऊ लागतात। झाडू कधी बदलावा हे जाणून घेणं का गरजेचं आहे? खूप लोक वर्षानुवर्षे तोच झाडू वापरतात, पण झाडू खूप जुना, तुटलेला किंवा केस गळणारा असेल तर तो घरासाठी अशुभ ठरतो। असा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा साठवतो आणि ती परत घरातच पसरवतो। जुना झाडू घरातून कसा काढावा? झाडू फेकताना सुद्धा पद्धत असते। झाडू कचऱ्यासोबत उघड्यावर फेकू नये, तो स्वच्छ कापडात गुंडाळून शांतपणे घराबाहेर काढावा।
मनात नकारात्मक भावना न ठेवता हा बदल करावा, कारण हा बदल घरासाठी नवीन ऊर्जा घेऊन येतो. संध्याकाळी झाडू लावणं का टाळायला सांगितलं जातं? संध्याकाळनंतर झाडू लावल्यास घरातील स्थिर लक्ष्मी बाहेर जाते असं मानलं जातं. म्हणूनच शक्यतो झाडू सकाळी किंवा दुपारी लावावा. संध्याकाळी साफसफाई करायचीच असेल तर पाण्याने पुसणं चांगलं मानलं जातं. झाडूवर पाय पडला तर काय करावं? अनेक वेळा चुकून झाडूवर पाय पडतो. अशा वेळी झाडूला उचलून माफी मागावी असं सांगितलं जातं. यामागचा उद्देश श्रद्धा वाढवणं नसून मनात आदरभाव निर्माण करणं आहे. झाडू आणि मुलांच्या सवयी. घरात लहान मुले असतील तर त्यांना झाडूशी खेळू देऊ नये. झाडू हा खेळण्याचा पदार्थ नाही. मुलांना लहानपणापासून स्वच्छतेचा आणि वस्तूंचा आदर करायला शिकवलं तर पुढे त्यांचं व्यक्तिमत्वही शिस्तबद्ध होतं. आधुनिक घरात झाडू कसा ठेवावा? आज फ्लॅट संस्कृतीमध्ये जागा कमी असते, पण तरीही झाडू उभा ठेवण्याऐवजी भिंतीला आडवा लावून किचन कॅबिनेटच्या मागे किंवा बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवता येतो. छोट्या बदलांनी मोठा फरक पडतो. झाडू आणि घरातील स्त्रीशक्तीचा संबंध. घरातील स्वच्छता बहुतेक वेळा स्त्रीच्या हातात असते. झाडू योग्य पद्धतीने ठेवणं म्हणजे घरातील स्त्रीशक्तीचा आदर करणं. जे घर स्वच्छ आणि शिस्तबद्ध असतं त्या घरात लक्ष्मी कायम वास करते असं मानलं जातं. झाडू उभा ठेवणं ही अंधश्रद्धा आहे का? हा प्रश्न अनेकजण विचारतात, पण हे अंधश्रद्धेपेक्षा अनुभव, निरीक्षण आणि जीवनशैलीशी जोडलेलं ज्ञान आहे. हजारो वर्षांच्या अनुभवातून हे नियम तयार झाले आहेत. आपण त्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, पण ते पाळल्याने नुकसान होत नाही, उलट फायदा होतो. छोट्या सवयी मोठा परिणाम करतात. झाडू उभा ठेवणं ही खूप छोटी गोष्ट वाटते, पण तिचा परिणाम घराच्या वातावरणावर, मनावर आणि आर्थिक स्थैर्यावर होतो. म्हणूनच आजपासून झाडू योग्य पद्धतीने ठेवण्याची सवय लावा आणि घरात सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि अशीच खरी, पारंपरिक आणि अनुभवावर आधारित माहिती तुम्हाला पुढेही हवी असेल, तर मराठी विचार सरणी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही झाडू कसा ठेवता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह.